कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग, भाग 6. मग तुम्हाला अशा व्यक्तीकडून सुटका करून घ्यावीशी नाही का वाटली? त्याचा अजून एक प्रश्न. नाही, मला इथे माझ्या मुलासाठी राहावे लागणार होते, ती म्हणाली. तुमच्या नवऱ्याचं अफेअर ज्या मुलीशी होतं, तिला तुम्ही पाहिलं आहे का? त्याने परत प्रश्न विचारला. नाही, पण कदाचित माझ्यापेक्षा जास्त सुंदर असेल ती, म्हणूनच तर ते दोघेही लग्न करणार होते. नंदिनी दुःखी होत बोलली. ठीक आहे, थँक यू फॉर गिव्हिंग इन्फॉर्मेशन. मला गरज लागली तर मी पुन्हा येईन. तो असे बोलून तिथून निघून गेला. त्याने एकदा हॉलमध्ये येऊन आमदार साहेबांशी काही बोलणी केली आणि तिथून निघून गेला. पण त्याच्यावर कोणीतरी वरच्या दिशेने तो जाईपर्यंत लक्ष ठेवून होते. त्याने आता आपला मोर्चा पोलीस स्टेशनकडे वळवला. तो आत गेला तसे सगळ्यांनी त्याला सल्यूट मारला. मानव, त्या संग्रामचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले का? त्याने चेअरवर बसत त्याला विचारले. सर, त्याचे डिटेल्स उद्या 4 वाजेपर्यंत भेटून जातील असं डॉक्टरांनी सांगितले, मानव म्हणाला. आणि त्या पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना विचारलं का रिपोर्ट आले का ते? त्याने पुन्हा प्रश्न केला. हो सर, पण त्यांनी आपल्याला तिथेच बोलवलं आहे. काहीतरी अजून महत्त्वाची माहिती द्यायची आहे त्यांना, मानव म्हणाला. ठीक आहे, आपण जाऊ 4 वाजता, तो म्हणाला. ते दोघेही 4 वाजता त्या हॉस्पिटलमध्ये गेले. एका नर्सने त्यांना डॉक्टरांच्या केबिनमध्ये जायला सांगितले. तसे ते दोघेही केबिनमध्ये गेले. रिपोर्ट्समध्ये सगळं नॉर्मल आहे का बाकीचे? आग्नेयने चेअरवर बसत विचारले. रिपोर्ट्स तर सगळे नॉर्मल आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचे टॉक्झिक किंवा वेगळा पदार्थ खाण्यामार्फत दिला गेलेला नाही. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे खून झालेल्या व्यक्तीला ड्रग्जची मोठ्या प्रमाणात लत होती, डॉक्टर म्हणाले. त्यांनी आपल्या ड्रॉअरमधून एक मोठा लिफाफा काढला. त्यातून त्यांनी बॉडीचे MRI केलेले रिपोर्ट्स आणि काढलेले फोटोग्राफ्स बाहेर काढले. त्यांनी तो एक्स-रे टेबलवर ठेवला. अजून एका दुसऱ्या लिफाफ्यातून एक्स-रे काढून त्याला समांतर ठेवला. हा एक्स-रे बॉडीच्या डोक्याच्या पुढच्या भागाचा आहे, म्हणजेच सायंटिफिक लँग्वेजमध्ये याला फ्रंटल एरिया म्हणतात. आणि हा मागच्या भागाचा, ज्याला ऑसिपिटल एरिया म्हणतात, डॉक्टर त्यांना समजावत म्हणाले. हल्ला होताना पहिल्या फ्रंटल एरियावर झालेला आहे. तो इतका जोरदार किंवा जीव जाण्यासारखा तर नक्कीच नव्हता. हा फरक थोडा वेळ ती व्यक्ती बेशुद्ध तर नक्कीच होऊ शकते यामुळे. आणि थोडासा ब्रेनला मार लागला होता. पण जो हल्ला त्याच्या ऑसिपिटल एरियात झाला आहे, तो खूपच जास्त जोरात झालेला आहे. एका झटक्यातच त्यांचा ब्रेन काम करायचा बंद पडला, डॉक्टर म्हणाले. तुम्हाला या दोन्ही हल्ल्यांमागचे टाईम सांगता येईल का? म्हणजे एक अंदाज सांगितला तरी चालेल, मानव विचार करत म्हणाला. तसं तर सांगता नाही येणार. कदाचित हा हल्ला बेशुद्ध करून पुन्हा एकदा जीव जाण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो, डॉक्टर म्हणाले. मी तुम्हाला एक केस दिला होता, त्याचे DNA रिपोर्ट आले का? तो काहीतरी विचार करत म्हणाला. परवापर्यंत भेटून जातील. अजून त्यांना DNA टेस्ट झाली नाही, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे, आग्नेय म्हणाला आणि ते दोघे बाहेर आले. सर, तुमच्या एक लक्षात येतंय का? मानव कसला तरी विचार करत म्हणाला. काय? त्याने भुवया उंचावत त्याला विचारले. त्या संग्रामचा फोन आपल्याला त्याच्या रूममध्ये कुठेच दिसला नाही, मानवने म्हणाला. अरे हो की. त्याने त्याच्याकडे चमकून बघितले. काहीतरी खूप मोठी गोष्ट सापडली होती. इतकी मोठी गोष्ट असं कसं मी विसरू शकतो? त्याने डोक्याला हात लावत. बरे झालं तुझ्या लक्षात आलं. आपल्याला केसमध्ये सुईच्या टोकाएवढ्या पण गोष्टीचा विचार करावा लागतो. गुड जॉब. अशीच प्रोग्रेस करत जा. त्याने त्याचं कौतुक केलं.
त्याच्या या शब्दांनी मानवला बरं वाटलं की आपणही या केसमध्ये आपलं डोके चालवत आहोत. पण मग प्रश्न असा आहे की तो फोन गेला कुठे? आग्ने खोल काहीतरी विचार करत विचारले. तसं दोघेही काहीतरी विचार करत बसले. दोघांनाही या केसची काहीच गुंतागुंत समजत नव्हती. आग्नेय विचार करत करत आपल्या अपार्टमेंटखाली आला. त्याने आपली कार पार्क केली आणि फ्लॅटवर जाऊन फ्रेश झाला. देवाक्षी आणि तिची आई या केसबद्दल कोणतीही माहिती देत नव्हत्या. काही विचारलं तर फक्त एवढंच उत्तर असायचं, आम्हाला माहीत नाही. हे उत्तर ऐकून तर त्याला समजायचं बंद झालं होतं की आता पुढे कोणत्या दिशेने तपास करायचा. तो सोफ्यावर येऊन बसला आणि मागे टेकत डोळे मिटले. तसा देवाक्षीचा रडवेला झालेला चेहरा त्याच्यासमोर येऊन गेला. त्याला तिच्या डोळ्यात दुःख दिसत होतं, पण त्याला तिच्या दुःखाचं आणि त्रासाचं काहीही देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त त्याच्या प्रश्नाची उत्तरं हवी होती, मग ती कोणत्याही परिस्थितीत का असेना. दुसऱ्या दिशेने चौकशी करायला पण येत नव्हती. कारण जे पुरावे होते ते तर देवाक्षीच्याच विरोधात होते. मग तो केस असेल नाहीतर तिच्या कानातली रिंग असेल. त्याला काहीतरी आठवलं. तसं त्याने एकदा मानवला फोन केला. मानव, तिचे फिंगरप्रिंट मॅच झाले का? आग्नेने फोन उचलताच त्याला विचारलं. नाही सर, तिचे फिंगरप्रिंट आणि त्या डॉअरच्या लॉकला असलेलं फिंगरप्रिंट सेम नाही आहेत, मानव म्हणाला. आता या केसला अजून एक वळण आलेलं आहे, पण अजून डोकं विचार करून करून फुटायला येणार, मानव आपले डोके दाबत म्हणाला. ते तर होणारच आहे, आग्नेने पण आपल्या डोक्याला दाब देत म्हटले आणि फोन ठेवला. ही अशी एकच केस आहे जी इतकी गुंतागुंतीची आहे. नक्की खून झाला कशामुळे आणि झालाय तर कोणामुळे? विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे. तो सुस्कारा सोडत तोंडातल्या तोंडातच पुटपुटला. शेवटी त्याने कोचवरच आपले शरीर टाकून दिले आणि केसचा विचार बाजूला सोडून झोपेच्या अधीन गेला. इकडे मात्र पाऊस तर शांत झाला होता, पण अजून तिचं मन अजूनही इकडे तिकडे सैरभैर धावत होतं. तिच्या मनातलं वादळ शांत व्हायचं काही नाव घेत नव्हतं. असं वाटत होतं की इतकं सगळं बघण्यापेक्षा आपण आपला जीव घेतलेला बरा. जगून तरी काय उपयोग? आपला शरीर तर केव्हाच बाटून गेलेलं आहे. पण आता हे आजूबाजूचे लोक आपले चारित्र्य आणि अस्तित्व हे दोन्हीही बाटवण्याचा प्रयत्न करणार आणि पुन्हा एकदा आपण निर्जीव प्राण्यासारखे निपचित गप्प बसून राहणार. लोकांना फक्त चर्चा भेटणार आणि आपल्याला त्यांनी घेतलेल्या आनंदाच्या झळा सोसाव्या लागणार. ते आपल्याबद्दल बोलून तोंडसुख घेणार, तर त्यांच्या बोलण्याचे शिंतोडे आपल्या चारित्र्यावर, अस्तित्वावर, मनावर उडणार. कपड्यांचे डाग तर धुता येतात, पण या 3 गोष्टींवर झालेला डागांचा हल्ला तो कोणत्या पाण्याने धुवायचा? त्याला कोणता साबण वापरला तर त्याचे डाग निघून जाणार? तर याला उत्तर आहे की असा कोणताच साबण, कुठलेच पाणी पहिल्यासारखं स्वच्छ करू शकत नाही. तिचं मन तिला सांगत होतं या जगाची सत्यस्थिती. तिने हुंदका देतच बाजूला टेबलवर असणारी कात्री घेतली. तिचा हात तर भीतीने थरथरत होता, पण आता तिच्या मनात आले की ही कात्री जितका जोर लावून आपल्या पोटात घुसवता येईल तितक्या जोरात खुपसायची. हिंमत होत नव्हती, पण तिने मनात निश्चय केला होता, आपण आता जगायचं नाही, बास झालं जे झालं ते. तिने दोन्ही हातात पकडून कापत्या हातानेच ती कात्री आपल्यापासून थोड्या लांब अंतरावर नेली आणि जोर लावून खुपसणार इतक्यात तिची आई किंचाळली. देवाक्षी, काय करत आहेस? यासाठी तुला जन्म दिला का, की एक दिवस जाऊन तू हे पाऊल उचलावंस? आई तिच्याजवळ येत म्हणाली.
आई, मला सहन होत नाहीये गं हे सगळं. तिला आता आपला हुंदका आवरत नव्हता. ती हुंदके देऊनच रडू लागली. त्रास होतोय म्हणून जीव द्यायचा? हा कुठे शहाणपणा गं? हे शिकवला ना मी तुला. वाईट परिस्थिती आली की तिच्यापासून पळून जायचं ना. आपल्या आईचा विचार करायचा ना तिच्या मनाचा. आई तिच्याकडे रागाने बघत होती. सोबतच डोळ्यात पाणीसुद्धा साठले होते. आई प्लीज समजून घे गं माझी कंडिशन. सगळं संपलंय आता. सगळं संपलंय. तिला अजूनच हुंदका आला. तुला जर मारायचीच होती तर त्याच दिवशी तुझ्याबरोबर ते सगळं झालं होतं. त्याच दिवशी जीव घेतला असता. पण का घ्यायचा मी तुझा जीव? आणि तुला तरी हक्क आहे का जीव देण्याचा? तुला 9 महिने मी माझ्या पोटात वाढवलं आहे. एक वेळ स्वतः उपाशी राहिली आहे. पण तुला जेवू घातलेलं आहे. रक्ताचं पाणी करून वाढवलं आहे गं मी तुला. आणि असं तुला मरताना नाही बघू शकत मी. काय करायचं? तुझ्यासाठी जगत होते बाळा मी. तू नसल्यावर माझं तरी काय होईल गं? तुला जगायचं आहे. माझ्यासाठी नाही, पण तुझ्या स्वतःसाठी. खूप झालं. माझ्या कैदेत खूप वर्ष ठेवलं मी. पण व्हायचं तेच झालं ना शेवटी. बास. आता तुला कणकर व्हायचंय. मला तुला यशस्वी होताना बघायचं आहे. आई असं म्हणाली आणि गायब झाली. आई, नको ना जाऊस. भीती वाटते मला एकटं राहायची. ती असं म्हणत ओरडू लागली. विराट शेजारच्याच OPDमधून चेकअप करून घरी जाणार होता. पण तिचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे पाय त्याच्या OPDकडे वळले. ती जागेवरच बसून रडत होती. आईला हाका मारत होती. तिची ही अवस्था बघून त्याला वाईट वाटलं. तो आत गेला तसं ती रडायची बंद झाली. आई, तू परत आलीस ना? देवाक्षी. रूममध्ये थोडासा अंधार होता. त्यामुळे तिला व्यवस्थित समजत नव्हतं की कोण आहे ते. तिला विराट दिसत होता, पण त्याच्यातसुद्धा आईच दिसत होती. हो, शांत हो. विराट तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. तिने त्याचा हात घट्ट पकडला. इतका घट्ट पकडला की काही वेळासाठी तोच घाबरला. आई, आता मला कुठंही सोडून जाऊ नकोस. तू इथेच थांब. मला भीती वाटते. ती हट्ट करत म्हणाली. हो, मी इथेच आहे. विराट तिच्या शेजारच्या स्टूलवर बसत म्हणाला. नाही, मला तुझ्या मांडीवर झोपायचं आहे. ती हट्ट करत म्हणाली. तसं तो तिच्या खॉटवर बसला आणि तिचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. त्याला पण या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की आपण या अनोळखी मुलीसाठी काय इतकं इमोशनल होत आहोत. कदाचित माणुसकी म्हणून आपल्याला असं वाटत असेल. त्यात तिचं दुःख आपल्यासारखंच आहे ना थोडंसं. इथे ती स्वतःच्या आईसाठी तडफडत होती आणि एकेकाळी तोसुद्धा त्याच्या आईबाबांसाठी तडफडत होता. त्यामुळेच असं वाटत आहे असा विचार त्याच्या मनात येऊन गेला. आई, डोकं दुखत आहे. दाबून देतेस का? तिनं हळू आवाजात विचारलं. तसं त्याचा हात तिच्या डोक्यावर गेला. त्याने हळूवार तिचं डोकं दाबायला चालू केलं. शिवानीचा फोन येत होता, पण त्याला उचलणं गरजेचं वाटलं नाही म्हणून त्याने फोन उचललाच नाही. तिचा फोन तरीही सारखा वाजत होता, पण तिला डिस्टर्ब नको म्हणून त्याने फोन सायलेंटवर टाकला आणि तिला टेक्स्ट केला की थोड्या वेळाने फोन करतो, थोडा बिझी आहे. विराटचा स्पर्श तिला तिच्या आईसारखाच वाटत होता. त्याच्याही मनात तिच्याबद्दल नकळत एक सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता, ज्यापासून तो सुद्धा अनभिज्ञ होता. आई, हे जग खूप वाईट आहे गं. आजूबाजूचे लोकही खूप वाईट आहेत. ती रडत म्हणाली. हो, सगळे वाईट आहेत, विराट म्हणाला. बघ ना आई, ते पोलीस आपल्याबरोबर कसे वागले. हे सगळं आपण आपल्या हाताने ओढून घेतलं आहे का? नाही ना. मग यात आपली काय गं चूक? तिने पुन्हा त्याला प्रश्न विचारला. थोडा वेळ तर त्याला काही सुचलंच नाही. नाही, यात तुझी काहीच चूक नाही आहे, विराट तिला म्हणाला. हो, नाही आहे माझी काही चूक.
बघ ना, तो पोलीस कसं बोलत असतो नेहमी. तो सारखं सारखं माझ्या चारित्र्यावर प्रश्न विचारत असतो. तो ना पोलीस नाही, माणसांच्या रूपातला राक्षस आहे, राक्षस. ती चिडून म्हणाली. तिच्या या बोलण्यावर त्यालासुद्धा हसू आलं, पण त्याने तिला दाखवलं नाही. आई, मला खरंच आता जगण्याची इच्छा नाही राहिली. काय करू जिवंत राहून? आजूबाजूचे लोक हे माझेच लचके तोडणार आहेत. कधी या शरीराचे तर कधी या मनाचे. उपयोग तरी काय गं माझा जिवंत राहून? ती शून्यात नजर लावून निर्विकारपणे म्हणाली. असा विचार नाही येऊ द्यायचा. तुझ्याकडे अख्खं आयुष्य पडलेलं आहे जगायला. लोकांचं का मनावर घ्यायचं? विराटचा आवाजसुद्धा आता जड झाला होता. लोकांचं जाऊ दे, पण मग या केसचं काय? यातून तरी कुठे आपली सुटका होणार आहे? जर गुन्हा सिद्ध झाला तर आयुष्यभर आपण असं जेलमध्ये सडत राहू. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं नाही का? ती आता पॅनिक झाली होती. हे विराटला समजायला वेळ लागला नाही, कारण तिची हालचाल चालू झाली होती. नाही होणार गुन्हा सिद्ध. तुझी चूक नाही आहे यात, विराट ठामपणे म्हणाला. होईल लवकरच, कारण ही केस साध्यासुद्धा पोलिसांकडे नाही आहे. ही केस त्या DSPकडे आहे, देवाक्षी म्हणाली. तू नाहीस ना केलं काही, मग कशाला भीत आहेस? यात तुझी चूक थोडीच आहे, विराट म्हणाला. नाही आहे गं माझी चूक काही, पण जर का या केसमध्ये माझं सत्य जगासमोर आलं तर आई, ती अस्वस्थ होऊन म्हणाली. विराटला आता तिच्या बोलण्याचं लिंक लागत नव्हती. कोणतं सत्य तिला अस्वस्थ करत आहे आणि कोणती भीती वाटते तिला, हा प्रश्न त्याच्या मनात गिरट्या घालू लागला. तिला अजूनच या सगळ्याचा त्रास होऊ लागला होता. ती पुन्हा रडायला लागली. डोळ्यांतून अजूनही पाणी यायचं थांबलं नव्हतं. रडू नको. उद्याच्या गोष्टींचं टेन्शन आज घ्यायचं नाही. आजचा दिवस आजच जगायचा. आणि हो, जे काही असेल ते आपण एकसाथ बघून घ्यायचं. मी आहे ना. आणि जर तुझी काही चूक नाही आहे तर कोणाला अधिकार नाही आहे तुला जेलमध्ये टाकायचा, अगदी देवालासुद्धा. विराट तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला धीर देत म्हणाला. आता शांत झोप, रडू नकोस, स्ट्रॉंग व्हायचं. या जगाशी तर तुला एकट्यानेच लढायचं आहे ना. आणि बास झाला तो विषय, पुन्हा पुन्हा नको. तुला त्रास होईल. शांत झोप आता, विराट तिचं डोकं दाबत म्हणाला. नाही येतंय झोप. सारखा विचार करून डोकं फुटायला आलेलं आहे आता, ती हताश होऊन म्हणाली. म्हणूनच जास्त विचार करू नकोस. जे आहे ते परिस्थितीवर सोडून दे. आणि ही केस ज्याच्याकडे आहे त्याला सांगतो मी तुला सुखरूप बाहेर काढायला इथून, विराट तिला आश्वस्त करत म्हणाला. ते नाहीत ऐकणार गं तुझं. त्यांना पुरावे पाहिजेत की मी सिद्ध आहे याचे, ती निराश होऊन म्हणाली. ऐकेल गं, तो मला म्हणाला आहे. तुमच्या दोघींना यातून सुखरूप बाहेर काढेन. फक्त तुम्ही निर्दोष आहात याचे पुरावे हवेत. खरंच ते तुला असं बोलले? ती अविश्वासाने म्हणाली. हो, विराट हामी भरत म्हणाला. खरे तर आग्नेय असं त्याला काहीच बोलला नव्हता, पण तिला तिच्या विचारांमधून बाहेर काढण्यासाठी असं खोटं बोलणं गरजेचं वाटलं. नाहीतर ती अजूनही शांत झाली नसती. आता शांत झोप, विराट तिला म्हणाला. बराच उशीर तिने डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला आणि नंतर तिची झोप लागली. ती झोपले हे बघून त्याने हळूच तिचं डोकं आपल्या मांडीवरून उशीवर ठेवलं आणि घरी जायला निघाला. त्याने हॉस्पिटलमधून बाहेर पडल्या पडल्या आग्नेयला फोन लावला. कुठं आहेस? विराटने फोन उचलल्याच विचारलं. घरी आहे मी, तो म्हणाला. माझ्या फ्लॅटवर ये, आत्ताच्या आत्ताच. आणि हो, बरोबर बिअर पण घेऊन ये, विराट त्याला म्हणाला. उद्या येतो ना, तो वैतागत म्हणाला. तुझ्याशी केसबद्दल महत्त्वाचा विषय बोलायचा होता.
त्यामुळे आत्ताच्या आत्ता लगेच फ्लॅटवर ये. विराटने असं बोलूनच फोन कट केला. आता केसबद्दल बोलायचं आहे म्हटल्यावर त्याला तिथं जाणे गरजेचं होतं. नाईलाजानेच तो त्याच्या फ्लॅटवर जातो. बोला, काय म्हणायचं होतं तुम्हाला? आग्नेय कोचवर बसत म्हणाला. देवाक्षीचे फिंगरप्रिंट मॅच झाले का? त्याने विचार करतच त्याला प्रश्न विचारला. नाहीच झाले. आग्नेय निराश होत म्हणाला. बियर आणली आहेस ना? कुठे आहे ती? विराट इकडे तिकडे बघत म्हणाला. नाही आणली. आग्नेय त्याच्या मज्जा घेण्याच्या मूडमध्ये होता. आणायची ना, तेवढंच कधीतरी एन्जॉय. तुझी बहीण असल्यामुळे मला कधी पिता येत नव्हती. आता ती नाहीये तरी एन्जॉय करू देत नाहीस मला, विराट म्हणाला. दाजी, विषय बदलू नका. तुम्हाला या केसबद्दल काहीतरी बोलायचं होतं, ते बोला, आग्नेय मुद्द्यावर येत म्हणाला. कलंक, तिच्या अस्तित्वाला लागलेला डाग या कथेसंबंधित अजून अपडेट्स मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.